नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, त्याला आपण GK/GS म्हणतोय. तर त्या संदर्भाबद्दलची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करूया. दांडी यात्रा कुठून सुरू झाली? अर्थात 12 मार्च 1930 मध्ये तो साबरमती आश्रम जे आहे गांधीजी ज्या ठिकाणी राहत होते, तर त्या ठिकाणाहून सुरुवात झाली आणि त्याची समाप्ती ही 6 एप्रिल 1930 ला दांडी या ठिकाणी झाल्याचा उल्लेख करता येईल. गांधीजींनी हा मिठाचा कायदा ह्या काळामध्ये मोडल्याचा उल्लेख करता येईल. छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? अर्थात रायगड किल्ल्यावर झाला. त्याची तारीख होती 6 जून 1674. त्यांनी छत्रपती ही पदवी धारण केली आणि हिंदवी स्वराज्याची एक प्रकारे औपचारिक घोषणा ही छत्रपती शिवाजी महाराजांनी केल्याचा उल्लेख करता येईल. इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा कोणी दिली? अर्थात भगतसिंग यांनी ही इन्कलाब ही जी घोषणा आहे तर ती लोकप्रिय केली. मौलाना हसरत मोहानी हे मूळ लेखक यांनी 1921 ला क्रांतिकारी विचाराचं प्रतीक म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणालाच म्हणतात? अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना. ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी समता, न्याय आणि बंधुता यावर आधारित संविधानाची निर्मिती केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. राज्यघटना तयार करण्यासाठी किती वेळ लागला? अर्थात 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस. याची जी स्वीकृती आहे तर ती 26 नोव्हेंबर 1949 ला, ज्याला आपण संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. अंमलबजावणी जी आहे तर ती 26 जानेवारी 1950, ज्याला आपण प्रजासत्ताक दिन म्हणून मनवला जातो. आणि संविधान सभेची पहिली बैठक ही 9 डिसेंबर 1946 रोजी झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. नेक्स्ट आहे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? अर्थात उपराष्ट्रपती हे पदसिद्ध अध्यक्ष असतात. राज्यघटनेच्या कलम 64 नुसार हे पद निर्माण केलं आणि सध्याचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन हे आता नवनियुक्त उपराष्ट्रपती म्हणून आपल्याला त्यांचा उल्लेख करता येईल. भारतीय संविधानातील सध्या किती मूलभूत हक्क आहेत? पूर्वी किती होते? 7 होते. आता सध्या किती आहेत? तर 6 आहेत. समतेचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आणि संविधानिक उपाययोजनेचा हक्क. मालमत्तेचा हक्क जो आहे तो 44व्या घटना दुरुस्तीनं 1978 मध्ये तो काढलेला आहे. नेक्स्ट आहे राष्ट्रपतींना गोपनीयतेची शपथ कोण देतं? अर्थात भारताचे सरन्यायाधीश. कलम 60 नुसार राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे राष्ट्रपतींना गोपनीयतेची शपथ देतात. लोकसभेचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो? अर्थात तो 5 वर्षाचा असतो. म्हणजे लोकसभा हे कनिष्ठ लोकप्रिय सभागृह आहे आणि आणीबाणीच्या काळामध्ये जर असेल तर तो 1 वर्षांनी वाढवला जातो. नेक्स्ट आहे कोणत्या कलमात संविधानाचा आत्मा म्हटलं जातं? तर ते कलम 32 ला संविधानाचा आत्मा म्हणून उल्लेख केला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याला संविधानाचं हृदय व त्याला आत्मा असा उल्लेख केला आहे. हे कलम मूलभूत हक्काचं उल्लंघन झाल्यास थेट सर्वोच्च न्यायालयात जाण्याची एक प्रकारे काय केली जाते? संधी दिली जाते. भारतीय संविधानाच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं तर संसद जी आहे तर राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा मिळून संसद बनते. नवे संसद भवन हे भारतीय लोकशाहीचं आधुनिक एक प्रकारचं प्रतीक म्हणून त्याचा उल्लेख करता येईल. याच्यामध्ये जर बघितलं की लक्षात ठेवा की 1526 पानिपत, 1761 तिसरं पानिपतचं युद्ध, 1757 प्लासीचं युद्ध, 1828 ब्राह्मो समाज, 1930 दांडी यात्रा आणि 1942 चलो जाव आंदोलन, 1674 शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, मसुदा समितीचे अध्यक्ष बाबासाहेब, राज्यघटनेचा आत्मा कलम 32, सरन्यायाधीश राष्ट्रपतींना शपथ देतात, उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष आणि लोकसभेचा कार्यकाळ हा किती वर्षाचा आहे? तर तो 5 वर्षाचा आहे. भारतातल्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? अर्थातच प्रतिभाताई पाटील आहेत. 25 जुलै 2007 ते 25 जुलै 2012 पर्यंत राष्ट्रपती या पदावर त्यांनी काम पाहिलं. त्याच्यानंतर आहे यांनी लिंग समानतेचा महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे स्वातंत्र्याच्या 60 वर्षानंतर पहिल्यांदा महिला राष्ट्रपती त्यांची निवड ही जी आहे ते कलम 52 नुसार राष्ट्रपती हे देशाचे प्रमुख आहेत. निवडणूक भाजपाचे भैरवसिंग शेखावत जे आहे त्यांचा पराभव करून त्या विजयी झाल्या. राजकीय पाठबळ हे काँग्रेस आणि UPA आघाडीचं समर्थन हे प्रतिभाताई पाटील यांना मिळाल्याचा उल्लेख करता येईल. पार्श्वभूमीच्या संदर्भाबद्दल त्यांचं जर माहिती पाहिली तर लक्षात ठेवा त्या महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातल्या त्या रहिवासी म्हणून त्यांचा उल्लेख करता येईल. त्यांची राजकीय सुरुवात ही 1962 मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेतून सुरुवात झाली. विविध मंत्रिपद, आरोग्य आणि शिक्षण ही त्यांनी भूषवली होती.
राज्यपाल पद जर बघितलं गेलं, राष्ट्रपती होण्यापूर्वी राजस्थानच्या राज्यपाल म्हणून त्या 2004 ते 7 पर्यंत त्या कार्यरत होत्या. त्याच्यानंतर राष्ट्रपतीचं योगदान म्हणून 150हून अधिक विधेयकं ही त्यांच्या काळामध्ये मंजूर झाली. महिला सशक्तीकरणाशी संबंधित कायद्यांना विशेष प्रोत्साहन दिलं. सुखोई विमानातून उड्डाण करणाऱ्या पहिल्या राष्ट्रपती म्हणून त्यांचा उल्लेख करता येईल. संविधानाच्या कलम 14 समानता हे जिवंत उदाहरण म्हणून त्याचा आपल्याला उल्लेख करता येईल. नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये जर बघितलं की प्रतिभाताई पाटील ह्या पहिल्या 2007 राष्ट्रपती म्हणून उल्लेख करता येईल. आणि द्रौपदी मुर्मू ह्या दुसऱ्या, म्हणजे द्रौपदी मुर्मू ह्या भारताच्या दुसऱ्या महिला आणि पहिल्या आदिवासी राष्ट्रपती म्हणून त्यांचा उल्लेख करता येईल. नेक्स्ट आहे महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये जर बघितलं की 12व्या क्रमवारीमध्ये 12व्या राष्ट्रपती अमरावती महाराष्ट्रामध्ये हे मूळ गाव. पहिली महिला राज्यपाल म्हणून राजस्थान काँग्रेस पक्षाच्या सक्रिय सदस्य म्हणून त्यांचा उल्लेख करता येईल. संसदेचं वरिष्ठ सभागृह हे कोणतं आहे? अर्थातच ते राज्यसभा. संविधानाच्या कलम 80 नुसार राज्यसभेची तरतूद आहे. राज्यसभेची रचनामध्ये जर बघितले की कमाल सदस्य किती आहेत तर ते 250 आहेत. सध्याचे सदस्य किती आहेत तर 245 आहेत. निवडून आलेले किती सदस्य आहेत तर ते 233 आहेत. आणि नामनिर्देशित सदस्य किती आहेत तर ते 12 आहेत. म्हणून नामनिर्देशित सदस्यामध्ये कला, साहित्य, विज्ञान आणि समाजसेवा याचा समावेश हा याच्यामध्ये होतोय. स्थायी सभागृहाच्या संदर्भाबद्दल ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस लक्षात ठेवा, राज्यसभा कधीही विसर्जित केलं जात नाही, कारण या सदस्यांचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो? 6 वर्षाचा असतो. दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य हे काय होतात? निवृत्त होतात. आणि हे सभागृह सातत्यपूर्ण राहतं. लोकसभेसारखं हे विसर्जित होत नाही. लक्षात ठेवा, राज्यसभेचे अध्यक्ष हे देशाचे उपराष्ट्रपती असतात. त्याच्यानंतरचं नेक्स्ट आहे राज्यसभेचे विशेष अधिकाराच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं, राष्ट्रीय हितासाठी म्हणून राज्यसूचीतल्या विषयावर कायदा करण्याचा अधिकार ते संसदेला देऊ शकतात. कलम 312 नुसार अखिल भारतीय सेवा ऑल इंडिया सर्व्हिस जे आहे तर ते निर्माण करण्याचा अधिकार हा राज्यसभेला आहे. लोकसभा आणि राज्यसभेच्या संदर्भाबद्दल जर बघितलं की याच्या वैशिष्ट्या संदर्भाबद्दल, निवड आणि वयोमर्यादा आणि अधिकाराच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं की लोकसभेला निवड जी आहे तर ती जनतेतून थेट होते. राज्यसभा ही अप्रत्यक्ष आमदाराकडून केली जाते. त्याच्यानंतर वयोमर्यादेच्या संदर्भाबद्दल लोकसभेला हे 25 हे वय आहे. त्याच्यानंतर राज्यसभेला हे 30 वर्ष हे वय म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. लोकसभा हे केवळ धनविधेयक हे लोकसभेतच मांडता येतं, राज्यसभेमध्ये नाही. त्याच्यानंतर राज्यसभेमध्ये राज्याच्या हिताचं रक्षण करणं हे मुख्य कार्य म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. महत्त्वाचे मुद्दे, राज्यसभा ही 1952ला स्थापन फेडरल स्ट्रक्चरचा प्रतिनिधी म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. पहिले सभापती म्हणून सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा उल्लेख करता येईल. धनविधेयक केवळ 14 दिवस हे राज्यसभा रोखू शकतं, त्याच्यापेक्षा अधिक काळ हे रोखू शकत नाही. पंचायत राज स्वीकारणारं पहिलं राज्य कोणतं? अर्थात ते राजस्थान आहे. 2 ऑक्टोबर 1959ला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते नागौर या ठिकाणी हे त्याचं उद्घाटन झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. बलवंतराय मेहता समिती ही 1957च्या काळामध्ये लोकशाही विकेंद्रीकरणाची शिफारस यांनी केली. त्रिकरणीय व्यवस्थेचा पाया हा त्यांनी घातला. ग्रामीण विकासासाठी लोकसहभाग वाढवण्याचं उद्दिष्ट या बलवंतराय मेहता समितीचं होतं आणि या समितीच्या शिफारशीनुसार राजस्थानमध्ये अंमलबजावणी केली गेली. म्हणजे पंचायत राज ही भारतातील लोकशाहीचा एक प्रकारे पाया आहे असा आपल्याला उल्लेख करता येईल. आता ह्या त्रिस्तरीय व्यवस्थेमध्ये जर लक्षात ठेवा की जिल्हा परिषद, जिल्हा स्तर, पंचायत समिती, गटस्तर आणि ग्रामपंचायत अर्थात गावाचा स्तर म्हणून त्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. 73व्या घटना दुरुस्तीनुसार जर बघितलं की पंचायत राजला एक प्रकारे काय झाला? घटनात्मक दर्जा मिळाला. संविधानाच्या भाग 9 आणि 11 परिशिष्ट हे त्याला जोडलं गेलं. महिलांना 33% आरक्षण हे सक्तीचं केलं आणि काही राज्यामध्ये महिलांना 50% आरक्षण. दर 5 वर्षांनी निवडणुका घेणं हे बंधनकारक आहे. महत्त्वाच्या संदर्भाबद्दल जर बघितलं की पंचायत राजमधलं पहिलं राज्य पंचायत राज स्वीकारणारं राजस्थान आहे. महाराष्ट्र पंचायत राज हे महाराष्ट्रामध्ये 1 मे 1962 आहे. दुसरं राज्य कोणतं आहे तर आंध्र प्रदेश आहे आणि वसंतराव नाईक समितीनुसार महाराष्ट्रामध्ये ते स्वीकारल्याचा उल्लेख करता येईल. मुख्यमंत्री हे कोणाला जबाबदार असतात? अर्थात ते विधानसभेला. कलम 164 सांगतं की मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या हे कशाला जबाबदार आहे तर ते विधानसभेला जबाबदार आहेत. सामूहिक जबाबदारी कलम 164 नुसार जर विधानसभेत
ने मुख्यमंत्र्याविरुद्ध अविश्वासात ठराव मंजूर केला तर संपूर्ण मंत्रिमंडळाला काय करावा लागतो? राजीनामा द्यावा लागतो. मुख्यमंत्री हे विधानसभेतील बहुमताचे नेते असतात. त्यांची नियुक्ती ही राज्यपालाकडून केली जाते आणि संसदीय लोकशाहीचे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणून त्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. मुख्यमंत्र्याचे जे असणारे अधिकार आहेत तर या संदर्भाबद्दल लक्षात ठेवा की मंत्र्यांची निवड करणं आणि त्यांचे खाते वाटप करणं हे मुख्यमंत्र्याचं काम आहे. राज्यपालाचा सल्ला म्हणजे राज्यपाल आणि मंत्रिमंडळ याच्यातलं एक मुख्य दुवा म्हणून हे मुख्यमंत्री काम करतात आणि मुख्यमंत्री हे राज्याचे वास्तविक प्रमुख म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. मतदानाचं वय 21 वरून 18 हे कधी करण्यात आलं? अर्थात ते 1989ला 61वी घटनादुरुस्ती करून राजीव गांधी सरकारच्या काळामध्ये हा निर्णय घेण्यात आल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. 61वी घटनादुरुस्तीमध्ये जर बघितलं की कलम 326 मध्ये सुधारणा करण्यात आली आणि युवा शक्तीला लोकशाही प्रक्रियेमध्ये सामावून घेण्याचा मूळ उद्देश हा आपल्याला त्याच्यामध्ये दिसतो आणि 28 मार्च 1989 पासून ही तरतूद केली. त्यामुळे मतदारांच्या संख्येत ही वाढ झाली आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून प्रौढ मताधिकार हा त्या काळामध्ये देण्यात आला होता. नेक्स्ट आहे राज्यपालाची नियुक्ती कोण करतं? अर्थातच जो उत्तर आहे राष्ट्रपती. कलम 155 नुसार राज्यपालाची नियुक्ती ही कुणाकडून केली जाते? राष्ट्रपतीद्वारे केली जाते आणि कलम 156 नुसार राज्यपाल राष्ट्रपतीच्या मर्जीपर्यंत पदावर हे राहू शकतात. नेक्स्ट आहे धनविधेयक सर्वप्रथम हे कुठं मांडलं जातं? अर्थातच ते कुठं मांडलं जातं? लोकसभेमध्ये मांडलं जातं. धनविधेयक राज्यसभेत मांडता येत नाही कारण राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीनेच ते मांडलं जातं आणि कलम 110 मध्ये धनविधेयकाची व्याख्या ही केलेली आहे. भारतातील संविधानाचा स्वीकार हा कधी करण्यात आला? अर्थात 26 नोव्हेंबर 1949ला आणि अंमलबजावणी ही 26 जानेवारी 1950ला झाली. मूलभूत कर्तव्य आणि निवडणूक आयोगाच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं तर मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाकडून घेतली? तर अर्थात रशियाकडून घेतली. कलम 51A अंतर्गत 11 कर्तव्य ही दिलेली आहेत. निवडणूक आयुक्ताची नियुक्ती कोण करतं? अर्थात राष्ट्रपती. कलम 324 नुसार निवडणूक आयोग हा एक प्रकारे चहाच्या उत्पादनात कोणतं राज्य हे आघाडीवर आहे? अर्थात आसाम हे भारतातलं चहाच्या उत्पादनामधलं आघाडीचं राज्य म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. भारताच्या एकूण चहा उत्पादनाच्या 50% अधिक हिस्सा हा एकट्या आसाम राज्याचा आहे. ब्रह्मपुत्रा नदीच्या उपजाऊ खोऱ्यामुळं इथं उत्पादन हे मोठ्या प्रमाणात होतं. आसामच्या चहाच्या आकडेवारीच्या संदर्भाबद्दल जर बघितलं की 700 मिलियन किलोग्रॅम वार्षिक उत्पादन आहे. म्हणजे देशाच्या एकूण 1.3 बिलियन किलोग्रॅम उत्पादनापैकी आसामचा वाटा हा सर्वाधिक आहे. म्हणजे आर्थिकदृष्ट्या नव्हे तर एक निर्यातीसाठी देखील एक महत्त्वाचा भाग म्हणून आपल्याला आसामबद्दल उल्लेख करता येईल. चहा उत्पादनासाठीची असणारी अनुकूल परिस्थिती ज्यामध्ये उष्ण आणि आर्द्र हवामान चहाच्या झाडासाठी अत्यंत पूरक असतं तर ते इथं आसाममध्ये आहे. त्याच्यानंतर भरपूर आणि नियमित पाऊस हा चहाच्या पानाच्या वाढीसाठी आवश्यक असतो. आसाममधील डोंगर हे उताराची लाल माती चहाच्या लागवडीसाठी ही काय केले जाते? आदर्श मानली जाते. इतर महत्त्वाची जी उत्पादक राज्य आहेत तर त्या संदर्भाबद्दल पश्चिम बंगाल दार्जिलिंग हे चहासाठी प्रसिद्ध आहे. तमिळनाडू मध्ये निलगिरी पर्वतरांगामध्ये जे उत्पादन होतं. केरळ आणि कर्नाटकमध्ये देखील दक्षिण भारतात चहाचं उत्पादन होतं. सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा की भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा चहा उत्पादक देश आहे. मग पहिला कोणता आहे तर तो चीन आहे. दुसरा हा भारत आहे. कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान हे कशासाठी प्रसिद्ध आहे? अर्थात कशासाठी प्रसिद्ध आहे? कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान हे मुख्यतः एकशिंगी जो गेंडा आहे या संदर्भाबद्दल प्रसिद्ध आहे. आसाम राज्यामध्ये गोलघाट आणि नागाव या जिल्ह्यामध्ये असून हे युनेस्कोनं विश्व वारसा स्थळ म्हणून घोषित केलं आहे. गेंड्याची राजधानी म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो. यामध्ये जागतिक संख्यामध्ये जर बघितलं की जगातल्या एकूण एकशिंगी गेंड्यापैकी 2/3 म्हणजे 2200 पेक्षा जास्त गेंडे फक्त एका कांजीरंगा या ठिकाणी आढळतात. कांजीरंगामधला इतर वन्यजीव आहेत ज्यामध्ये कांजीरंगा प्रोटेस्ट टायगर अंतर्गत एक महत्त्वाचं क्षेत्र म्हणून उल्लेख केला जातो. पक्ष्याच्या प्रजातीबद्दल जर बघितले की इथं हजारो स्थलांतरित आणि स्थानिक पक्ष्याचे प्रजाती या ठिकाणी आढळतात. जंगली म्हैस यामध्ये दलदलीच्या भागामध्ये आढळणाऱ्या जंगली म्हशीचा देखील निवासस्थान म्हणून आपल्याला याचा उल्लेख करता येतो. भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य कोणतं?
अर्थात हे सिक्कीम हे भारतातलं कमी लोकसंख्येचं राज्य म्हणून उल्लेख करता येईल. आता लक्षात ठेवा की याच्यामध्ये जे असणार 2026च्या अनुमानित आकडेनुसार लोकसंख्येच्या सुमारे 7 लाख आणि देशाच्या एकूण लोकसंख्येच्या केवळ 0.05 ही आपल्याला उल्लेख करता येईल. कठोर हवामान आणि डोंगराळ भाग यामुळं लोकवस्ती ही काय कमी आहे. सिक्कीमची वैशिष्ट्य जर बघितलं गेलं की ऑर्गॅनिक शेती जगातलं पहिलं पूर्णपणे सेंद्रिय शेती म्हणून आपल्याला करणारं राज्य म्हणून आपला उल्लेख करता येईल. साक्षरता ही 82% दर आहे. निसर्ग पर्यटनामध्ये जर बघितलं की कांचनजंगा शिखरामुळं हे कांचनगंगा शिखरामुळे पर्यटनाचा प्रमुख म्हणून आपला उल्लेख करता येईल. केंद्रशासित प्रदेशामध्ये लक्षद्वीप म्हणजे जवळजवळ 70,000 ची लोकसंख्या ही सर्वात कमी म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. त्यानंतर सिंधू संस्कृती लोथल हे बंदर कोणत्या राज्यात आहे? अर्थात प्राचीन बंदर आहे आणि हे हडप्पा संस्कृतीतलं एकमेव डाकयार्ड म्हणून ज्याला उल्लेख केला जातो म्हणजे लोथलचा उल्लेख आपल्याला करता येईल तो म्हणजे गुजरातमधला आहे. आता हे जगातलं पहिलं डाक बंदर जे मानलं जातं ते प्राचीन व्यापाराचं मुख्य केंद्र जे आहे या भागांमधून हे जे येतात आणि त्यानुसार इकडं बाहेर जात आहेत म्हणजे अशा पद्धतीचं एक शहरालगतच असणारं एक बंदर म्हणून उल्लेख करता येईल. त्यामध्ये जर बघितलं की हडप्पा संस्कृतीमध्ये या पद्धतीने इतर नावा वगैरे येतात आणि माल घेऊन जात आहेत अशा पद्धतीचा एक आपल्याला उल्लेख करता येईल. म्हणजे व्यापारी मालाच्या साठवणुकीच्या मोठ्या कोठाराची व्यवस्था ही या भागांमध्ये केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. इथलं मणी आणि दागिन्यांची बाजारपेठ ही मोसोपोटोमियाला देखील मणी पाठवले जात होते. अभियांत्रिकीमध्ये जर बघितली भरती ओहोटीची शास्त्र ओळखून बांधलेलं ते एक डाकयार्ड आहे. म्हणजे भरती आणि ओहोटीच्या संदर्भात समुद्राचं पाणी भरती आल्यानंतर ते आतमध्ये कुठपर्यंत येऊ शकतो आणि कारण ते शक्यतो सीमा जास्त बदलत नाही हे एक आपल्याला उल्लेख करता येईल. गौतम बुद्ध यांचे जन्मस्थान कोणते? अर्थात ते लुंबिनी आहे. तर गौतम बुद्धांचा जन्म 623 BC मध्ये झाला इसवी सन पूर्व. तर हे ठिकाण युनेस्कोनं विश्व वारसा स्थळ म्हणून त्याचा उल्लेख केलेला आहे. गौतम बुद्धाच्या जीवनातील महत्त्वाच्या टप्प्याच्या संदर्भाबद्दल जर बघितलं की बोधगया तिथं ज्ञानप्राप्ती झाली तर ते बोधगया म्हणून ज्ञानप्राप्तीचं ठिकाण. सारनाथ ज्यावेळेस त्यांना बोधी प्राप्त झाली त्यांनी त्यानंतर जे पहिलं प्रवचन दिलं तर ते म्हणजे सारनाथ या ठिकाणी दिलं. आणि महापरिनिर्वाणाचं ठिकाण जे आहे तर ते कुशीनगर आहे. हे सारनाथ म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. त्याच्यानंतर कुशीनगर आणि मायादेवी मंदिर जे आहे ते लुंबिनीमधलं हे मंदिर बुद्धांच्या जन्मस्थानाचं अचूक स्थान हे दर्शवण्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. आझाद हिंद फौजेची स्थापना कोणी केली? अर्थातच आझाद हिंद सेनेची स्थापना ही रासबिहारी बोस यांनी 1942 मध्ये कुठं सिंगापूर या ठिकाणी केली. नंतर सुभाषचंद्र बोस यांनी नेतृत्व स्वीकारून त्या फौजेचं पुनरुज्जीवन केलं आणि भारतीय युद्ध कायद्यापासून ही फौज ही बनवण्यात आलेली होती. नेक्स्ट आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे कोणी म्हटलं? अर्थात ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी म्हटल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. लोकमान्य टिळकाच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं तर हे केसरी आणि मराठाच्या संदर्भाबद्दल त्यांनी 2 जानेवारी 1881 ला आणि 4 जानेवारी 1881 ला हे केसरी आणि मराठा वर्तमानपत्राची सुरुवात त्यांनी केली. गणेश उत्सव हे 1893च्या कालखंडामध्ये हे सुरू केलं. शिवजयंती हे 1895-96 दरम्यान हे त्यांनी सुरू करण्याची भूमिकाही त्या काळामध्ये घेतल्याचा उल्लेख करता येईल. भारताचा पहिला व्हाईसराय हा कोण होता? तर 1858 ते 62 दरम्यान लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हाईसराय म्हणून उल्लेख करता येईल. ज्यांनी 1857च्या उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता ही संपली आणि ब्रिटिश राणी व्हिक्टोरियाचं शासन हे भारतामध्ये या कॅनिंगच्या काळामध्ये सुरू झालं. आणि कॅनिंग यांनी डॉक्ट्रिन ऑफ लॉ ऑफ लॅप्स जे डलहौसीचं धोरण जे होतं तर ते त्यांनी काय केलं होतं? रद्द केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. जालियनवाला बाग हत्याकांड हे कधी झालं? अर्थात 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसरमध्ये बैसाखी सणाच्या दिवशी निहत्या लोकांवर जनरल डायरनी काय केलं होतं तर ते गोळीबार करण्याचा क्रूर आदेश हा त्यांनी त्या काळामध्ये दिल्याचा उल्लेख करता येईल. हत्याकांडाचं जे पडसाद आहे ज्यामध्ये जर बघितलं की सरकारी आकड्यानुसार 379 लोक हे मृत्यू पडले तर 1200 पेक्षा जास्त हे जखमी झाले. प्रत्यक्षात ही संख्या अधिक होती. गांधीजींच्या स्वातंत्र्य चळवळीतला एक प्रकारची धार या जालियनवाला बाग हत्याकांडातून मिळाल्याचा उल्लेख करता येईल. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? अर्थातच महात्मा ज्योतिबा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 ला पुण्यामध्ये या सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
जाती व्यवस्था आणि शोषणाविरुद्ध लढा देण्याचा हा मुख्य उद्देश हा सत्यशोधक समाजाचा होता. सार्वजनिक सत्यधर्म हे या समाजाचं एक मुख्य तत्व म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आणि याचं जे ब्रीद वाक्य होतं, सर्वसाक्षी जगतपती त्याला नकोची मध्यस्थी, ही भूमिकाही आपल्याला सत्यशोधक समाजाची सांगता येईल. सत्यशोधक समाजाच्या कार्याच्या संदर्भाबद्दल ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस लक्षात ठेवा, शिक्षणाच्या संदर्भात स्त्री शिक्षण आणि दलितांच्या शिक्षणासाठी क्रांतिकारी पावलं महात्मा फुलेंनी उचलली. त्याचबरोबर समानता, माणूस फक्त माणसानेच ओळखला जावा, जातीने नव्हे, ही भूमिकाही महात्मा फुलेंनी मांडली. समाजामध्ये अंधश्रद्धा आणि चुकीच्या धार्मिक रूढींना हा कडाडून विरोध हा सत्यशोधक समाजाने केल्याचा उल्लेख करता येईल. सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाच्या संदर्भाबद्दलचं पहिल्या शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका म्हणून त्यांचा उल्लेख करता येईल. सावित्रीबाई फुलेंनी सत्यशोधक समाजाच्या महिला विभागाच्या प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिलं. भारतातली पहिला शिक्षिका म्हणून ओळखलं जातं. महात्मा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून एक सामाजिक कार्य, विधवा विवाह आणि अनाथ आश्रमासाठी एक मोलाचं योगदान हे त्यांनी दिल्याचा उल्लेख करता येईल. पानिपतची पहिली लढाई कधी झाली? अर्थात 21 एप्रिल 1526ला पानिपतची पहिली लढाई झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. बाबर हा मोगलाविरुद्ध, बाबर आणि जो मोगल राजा जो आहे तर त्यानुसार इब्राहिम लोधी हा दिल्ली सल्तनतचा, याच्यामध्ये या दोघांमध्ये जे पानिपतचं पहिलं युद्ध झालं तर त्यानुसार बाबराचा विजय झाला आणि मुघल साम्राज्याची स्थापना झाल्याचा उल्लेख करता येईल. बाबराच्या सैन्यामध्ये जो तोफखाना आणि बारुदाचा जो वापर केला होता, त्याला आपण त्यांनी जी युद्ध पद्धती वापरली ज्याला आपण तुलगमा पद्धत म्हणतोय, तर ते हे त्याचं मुख्य श्रेय राहिले. बाबराच्या रणनीतीचं विश्लेषण जर बघितलं की लोधीकडे 1,00,000 सैन्य होतं तर बाबराकडे फक्त 12,000 सैनिक होतं, तरी देखील हा बाबर जिंकलाय. कारण त्याच्याकडे असणारी तुलगमा पद्धत आणि तुकड्यांमध्ये विभागून चोहोबाजूनी प्रकारे हल्ला करणं, म्हणजे हत्ती विरुद्ध तोफा, म्हणजे लोधीच्या हत्तींना तोफाच्या आवाजाची ही भीती वाटली आणि या युद्धामुळे भारतातल्या मध्ययुगीन इतिहासाला एक प्रकारची काय झाली, कलाटणी मिळाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. त्यानंतर शीख धर्माचे संस्थापक कोण आहेत? तर अर्थातच गुरु नानक देव हे त्यांनी एकच ईश्वर ही संकल्पना मांडली. त्यांचा जन्म हा तलवंडी, आताचं नानिक साहेब पाकिस्तान या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. शीख धर्माची जी 3 तत्व आहेत, नाम जपणं म्हणजे स्मरण, किरत करणं म्हणजे प्रामाणिक श्रम आणि त्याच्यानंतर आहे वंड छकणं म्हणजे सेवेचा वाटा, म्हणजे ही 3 तत्व म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. डिस्कवरी ऑफ इंडिया पुस्तक कोणी लिहिलं? अर्थात ते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलं. 1942 ते 45च्या काळामध्ये जे अहमदनगर जो किल्ला आहे तर त्या ठिकाणी त्यांना कैद केलं होतं आणि या किल्ल्यामध्ये पुस्तकात वेदापासून ते आधुनिक भारतापर्यंतचा इतिहास हा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये मांडलाय. नेहरूंनी भारतीय राष्ट्रवादाची संकल्पना मजबूत करण्यासाठीचं हे पुस्तक लिहिण्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. भारताचे लोहपुरुष हे कोणाला म्हटलं जातं? अर्थातच सरदार वल्लभभाई पटेल यांना. त्यांना हे जे सरदार ही पदवी जी आहे ते बारडोली सत्याग्रहामध्ये 1928 नंतर मिळाली. 565 संस्थानाचं विलिनीकरण करण्याचे कार्य हे त्यांनी केलं, म्हणून त्यांना लोहपुरुष म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. सरदार पटेल हे एकात्मतेचं शिल्पकार म्हणून त्यांचं स्टॅच्यू ऑफ युनिटी हे जगातलं सर्वात उंच पुतळा 182 मीटर उंचीचा हे जे केवडिया जे असणारं गाव आहे ते म्हणजे गुजरातमध्ये, त्यांच्या सन्मानार्थ 31 ऑक्टोबर हा राष्ट्रीय एकता दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. चलेजाव चळवळ ही कधी सुरू झाली? अर्थातच ती 8 ऑगस्ट 1942ला. घोषवाक्य होतं करा किंवा मरा, डू ऑर डाय. हा स्वातंत्र्य लढ्याचा सर्वात महत्त्वाचा निर्णायक टप्पा म्हणून याचा उल्लेख करता येईल. ब्रिटिशांनी सर्व नेत्यांना अटक केल्यानंतर ही चळवळ जनतेनं स्वयंस्फूर्तरित्या ही स्वतःच्या हातामध्ये घेतल्याचा उल्लेख करता येईल. पानिपतचं 3रं युद्ध कधी झालं? तर अर्थात 1761ला. ते कोणामध्ये झालं? तर अर्थात 14 जानेवारी 1761ला मराठा साम्राज्याविरुद्ध अहमद शाह अब्दाली आणि मराठ्यांचं नेतृत्व अर्थात पेशव्यांचं नेतृत्व हे सदाशिवराव भाऊ यांनी केल्याचा उल्लेख करता येईल. ब्राह्मो समाज व राजाराम मोहन राय यांनी कोणती संस्था स्थापन केली? अर्थात 1828 मध्ये त्यांनी ब्राह्मो समाज ही स्थापन केली. त्यांनी सतीप्रथा, बालविवाह, जाती व्यवस्थेविरुद्धचा लढा, त्याच्यानंतर सतीप्रथाच्या संदर्भाबद्दल जर बघितले की 1829च्या काळामध्ये हे लागू केलं होतं. भारतीय पुनरुज्जीवनाचे जनक म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. 1829ला लॉर्ड बेंटिंगच्या काळामध्ये ही सती प्रथा बंदीचा कायदा हा बंगाल प्रांतामध्ये लागू केला.
प्लासीची लढाई ही कधी झाली? अर्थात 23 जून 1757ला सिराजुद्दौला हा बंगालचा नवाब विरुद्ध रॉबर्ट क्लाईव्ह यांच्यामध्ये झाल्याचा उल्लेख करता येईल. परिणाम काय झाला तर मीर जाफरच्या विश्वासघातामुळे ब्रिटिशांचा विजय झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. ऐतिहासिक महत्त्व ब्रिटिश सत्तेचा पाया हा या प्लासीच्या लढाईनं रोवला गेला. ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया कोणाला म्हणतात? अर्थात ते दादाभाई नौरोजी यांना म्हटलं जातं, कारण ब्रिटिश संसदेत निवडून जाणारे पहिले भारतीय म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो आणि ते 1892ला निवडून गेले होते. त्यांनी ड्रेन ऑफ वेल्थ संपत्तीचं अपहरण कशा पद्धतीने केलं गेलं तर त्या संदर्भाबद्दलची माहिती ही या ग्रंथामध्ये दिल्याचा उल्लेख करता येईल. मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण होता? अर्थातच जहीरुद्दीन मोहम्मद बाबर म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. 1526ला इब्राहिम लोदीचा पराभव करून बाबरांनी मुघल सत्तेचा पाया हा रोवल्याचा उल्लेख करता येईल. त्यांना बाबरनामा हे त्याचं आत्मचरित्र हे जे चंगताई तुर्की आहे, चंगताई तुर्की या तुर्की भाषेत त्यांना ही पदवी मिळाली होती. त्यानंतर गाझी आणि बादशाह ही पदवी त्यानं धारण केल्याचा उल्लेख करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.